तुकाराम मुंडेंचा धसका, पनीर मागताना मित्रांनीच केली भन्नाट गंमत. अन्नातील भेसळ म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर कडक शिस्त आणि थेट कारवाई करणारे अधिकारी तुकाराम मुंडे यांचं नाव येतं. अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमांचं पालन याबाबत ते सातत्यानं कठोर भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतं. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये काही मित्र एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेले दिसतात. जेवण सुरू असताना त्यांनी चक्क आपला मोबाईलचा वापर करत तुकाराम मुंडे यांचा फोटो भिंतीवर लावल्यासारखा दाखवलाय. त्यानंतर सुरू होतो तो मजेशीर प्रसंग. मित्रांपैकी एक जण हॉटेलमधील वेटरला विचारतो, पनीर चांगला आहे ना? वेटर आधी सहजपणे मोबाईलकडे पाहतो, मात्र मोबाईलवर तुकाराम मुंडे यांचा फोटो दिसताच त्यांचा अंदाज बदलतो. तो लगेच पनीर चांगला असल्याचं सांगतो. हा सगळा प्रकार पाहून तिथं उपस्थित असलेले मित्र जोरजोरात हसायला लागतात. या व्हिडिओमधून विनोदी पद्धतीनं तुकाराम मुंडे यांच्या कडक कार्यपद्धतीचा संदर्भ देण्यात आलाय. अन्नामध्ये भेसळ किंवा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते अशी भीतीच या गमतीतून दाखवण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. तुकाराम मुंडेंचा फोटो पाहून पनीरही शुद्ध झालं अशा भन्नाट कमेंट्स पाहायला मिळतात. गमतीचा हा व्हिडिओ असला तरी त्यामागचा संदेश मात्र गंभीर आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना दिलं जाणारं अन्न दर्जेदार आणि स्वच्छ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्नामध्ये भेसळ करणाऱ्यांवर किंवा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाची नजर असते. हे या व्हिडिओनं पुन्हा एकदा मजेशीर पद्धतीनं अधोरेखित केलंय.